स्थानिक स्वराज्य संस्था आगामी निवडणुकांसाठी तयारी सुरू। 1 जुलै 2025 पर्यंतची मतदार यादी वापरण्याचं नियोजन। राज्य निवडणूक आयोगाची माहिती। उपकुलसचिव हेमलता ठाकरे यांच्या आत्महत्येच्या प्रयत्नानंतर विद्यार्थी संघटना आक्रमक। हेमलता ठाकूर यांना आत्महत्येला प्रवृत्त करणाऱ्यावर गुन्हा दाखल करावा, विद्यार्थ्यांची मागणी। कोल्हापूर धरण क्षेत्रामध्ये पावसाची संततधार कायम। पंचगंगेची पाणी पातळी पोहोचली 26 फूट 2 इंचांवर। 38 बंधारे अद्यापही पाण्याखाली, पर्यायी मार्गाने वाहतूक सुरू। सह्याद्री ग्रुपचा ताबा आता मणिपाल ग्रुपकडे जाणार। मणिपाल हेल्थ एंटरप्राइजेसकडून 6,400 कोटींमध्ये डील। विविध शहरात सह्याद्री ग्रुपची एकूण 11 हॉस्पिटल्स। पाटण तालुक्यात पर्यटकाच्या कारचा अपघात। स्टंट करत असताना 300 फूट दरीत कोसळली कार, चालक गंभीर जखमी। टेनिसपटू राधिका यादवची हत्या। गुरुग्राममधल्या तिच्या राहत्या घरी वडिलांनीच केली हत्या। राधिका रील्स बनवत असल्याचा राग आल्यानं केली हत्या। नाशिकच्या गोदावरी नदीमध्ये एक जण वाहून गेल्याची माहिती। पाण्याचा अंदाज न आल्यानं एक व्यक्ती वाहून गेल्याची माहिती। पाण्यात वाहून गेलेल्या व्यक्तीचा शोध सुरू। कल्याणमध्ये डेंग्यूचा पहिला बळी। 31 वर्षीय तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।